नमस्कार. अक्षय सीमाजवळून त्याच्या डोक्याला मॉलिश करून घेत असतो. तेव्हा मात्र सीमा अक्षयला म्हणत असते, काय रे अक्षय, तुला एक प्रश्न विचारू का? म्हणजे बघ, आपली रमा छोट्यातली छोटी गोष्ट तिच्या आईला सांगायची आणि आता ती प्रेग्नेंट आहे तर तिने आईला सांगितलेलंच नाही. खरंच मला कमाल वाटते. तुला हे पटतंय का? तेव्हा लगेच अक्षय बोलतो, आई मला कळतंय, मला समजतंय तू काय बोलतेस ते. पण आई, मी तिला कसं समजावू? तिने आईंना का सांगितलं नसेल मला तेच कळत नाही. उलट तिने सांगायला पाहिजे होतं. तेव्हा लगेच सीमा बोलते, अक्षय अरे जरा विचार कर, नक्कीच काहीतरी घोटाळा आहे. तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो. अक्षय सीमाला बोलतो, म्हणजे आई तुझं म्हणणं तरी काय आहे? त्यावेळेला सीमा बोलते, अक्षय मला तरी असं वाटतं की काहीतरी अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला दिसत नाही आहेत, पण मला असं वाटतंय की खूपच भयानक गोष्ट घडणार आहे आणि ती भयानक गोष्ट कोणती ती आपल्याला शोधून काढावीच लागेल. तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो. अक्षय मोठ्याने बोलतो, काही करून लवकरात लवकर सगळं काही नीट केलंच पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही. तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, रमा मुद्दामून माही आणि इरावतीला त्रास देत असते. त्यांना म्हणत असते, मला असा खमंग चिवडा खावासा वाटतोय आणि तोही घरात बनवलेला. हे बघ, काही झालं तरीसुद्धा तो चिवडा बनवायचा आहे म्हणजे आहे. तेव्हा मात्र माही बोलते, हे बघ रमा, मला काही अशा गोष्टी येत नाहीत आणि मी कधी बनवलेल्यासुद्धा नाही, तुला माहिती आहे ना. तेव्हा लगेच रमा बोलते, हे बघ माही, मला चिवडा खायचा आहे म्हणजे खायचा आहे. मी तुला रेसिपी सांगेन तसं तसं तू कर. तेव्हा इरावती माहीला बोलते, अगं बाई करूया, डोक्याला ताप नको, चल किचनमध्ये. आणि त्यांनी रमाला फोन लावलेला असतो आणि ती सांगेल तसं करत असतात. तेवढ्यात मात्र सीमा किचनमध्ये आलेली असते आणि ती म्हणते, वाव किती खमंग वास येतोय, कुणी चिवडा बनवतंय का? तेवढ्यात तिचं लक्ष इरावती आणि रमा म्हणजेच माहीकडे जातं. रमाचा फोन चालूच असतो. त्यावेळेला सीमा बोलते, रमा अगं तू चिवडा बनवतेस? अगं तू कशाला चिवडा बनवतेस? तुला काही खावंसं वाटतंय तर मला सांग ना. तेव्हा लगेच रमा बोलते, तसं नाही आई, मी बघेन मला काय पाहिजे ते, तुम्ही नको या गोष्टीमध्ये पडू. तेव्हा मात्र सीमा बोलते, रमा अगं तुझ्या या अवस्थेत तुला काय पाहिजे काय नको हे जर का तू मला सांगितलंस तर मी तुझी सगळीच हौसमौस करेन ना. तेव्हा मात्र रमा बोलते, नाही, काही एक गरज नाही. तसंही तुम्ही माझ्यासाठी जे केलंत ना तेच महत्त्वाचं आहे. आता तुम्ही येऊ शकता. त्यावेळेला सीमाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि हे सर्व वागणं अक्षयने ऐकलेलं असतं. अक्षय खूपच घाबरलेला असतो. तो स्वतःशीच बोलतो, रमा एवढ्या उद्धटपणे आईशी कसं काय बोलू शकते? मुळात रमा आईशी उद्धटपणे कधीच बोलू शकत नाही याचा मला पूर्णपणे अंदाज आहे. उलट प्रत्येक वेळेला रमा आईची साथ देणार याची खात्री मला आहे. तेव्हा मात्र अक्षय खूपच गोंधळलेला असतो. सीमा डोळे पुसत बाहेर येते. त्यावेळेला अक्षय सीमाचा हात धरतो आणि सीमाला बेडरूममध्ये घेऊन जातो. तेवढ्यात इरावती माहीला बोलते, अगं ये माही, बरं झालं तिच्याशी असं वागलीस ते, तू असंच वागत जा. त्यावेळेला रमा बोलते, काय इरावती आत्या, मी तुम्हाला बोलले होते ना, एक वेळ माही त्या घरात रमा बनून राहील, पण रमाचं मन मात्र तिला कळणार नाही. ती ज्या प्रकारे आईशी वागते ना ते चुकीचं आहे, कारण रमा तिच्या आईशी असं वागूच शकत नाही. रमाला तिच्या आईच्या डोळ्यात आलेलं पाणी सहनच होणार नाही. तू जे काही वागलेस ना माही, त्यामुळे तू असं काही वागलेस ज्यामुळे आईंचा संशय तुझ्यावरचा दाट झालेला आहे. आता तू कितीही प्रयत्न कर, काहीही कर, तरीसुद्धा त्या तुला भाव देणार नाही. कारण एखाद्याच्या मनात जर का संशयाची पाल चुकचुकली की तो संशय काढणं खूपच कठीण होऊ शकतो. हे ऐकून मात्र माहीला खूपच टेन्शन येतं. तर इकडे अक्षय सीमाला बोलतो, आई तुलासुद्धा कळत नाही ना नक्की काय खरं काय खोटं? मलासुद्धा समजत नाही आहे, काय करावं तेच मला कळत नाही.
मला तर आता कोणत्याच गोष्टी कळत नाही आहेत, पण लवकरात लवकर मला सगळ्या गोष्टींचा नीट विचार करायचा आहे, पण कसा तेच समजत नाही. पण मी शांत नाही राहणार, तर मी सगळ्या गोष्टींचा नीट विचार करणारच. तेव्हा मात्र सीमा बोलते, अक्षय खरं सांगू का, ही मुलगी आपली रमा नाही हे मला चांगलंच माहिती आहे. कारण माझी रमा कधीच माझ्या विरोधात बोलूच शकत नाही. ती माझ्याबद्दल काही असं बोलेल असं मला वाटतच नाही. तेव्हा मात्र सीमा खूपच चिडलेली असते. त्यावेळेला अक्षय बोलतो, आई शांत हो. अगं रमाची आता मनस्थिती काय आहे, तिच्या मनस्थितीचा तरी विचार कर. तेव्हा सीमा बोलते, तिच्या मनस्थितीचा विचार करायची मला गरज नाही अक्षय. कारण रमा कधीच अशी वागणार नाही याची मला खात्री आहे. जरी कितीही तिचे मनस्थिती बदलली तरीसुद्धा ती तिच्या आईशी एवढ्या उद्धटपणे बोलूच शकत नाही. मी या मुलीशी किती समजून घेण्याचा प्रयत्न करते, तिची किती वेळा माफी मागितली, पण ही मुलगी मात्र माझ्याशी उद्धटपणेच बोलते. तेव्हा मात्र तिला खूपच त्रास झालेला असतो. ती खूपच चिडचिड करत असते. ती मोठ्याने बोलते, पुरे झालं, आता मला कोणाशी काहीच बोलायचं नाही. आता मला कोणाशीही काही बोलायची इच्छाच राहिली नाही. तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडचिड करत असतो आणि तो मोठ्याने बोलतो, पुरे, आता विषयच समाप्त. मला तर या गोष्टीचा आता त्रासच होतोय. काय करावं तेच मला कळत नाही, पण मी मात्र शांत बसणार नाही म्हणजे नाही. आणि मला मात्र आता शांत बसावंसं वाटतच नाही. काही ना काहीतरी केलं पाहिजे असं मला वाटतं, पण काय करावं तेच मला कळत नाही. तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो. अक्षय मोठ्याने बोलतो, पुरे झालं, आता काही झालं तरी मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही. आणि लवकरात लवकर सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित करेनच, पण मी शांत बसण्यातला नाही. इकडे रमा तिच्या खोलीमध्ये आलेली असते. त्याच वेळेला अक्षय तिथे येतो आणि रमाला बोलतो, काय गई रमा, आईशी अशी का वागतेस? अगं तिला किती त्रास होतोय तुला कळतंय का? त्यावेळेला रमा बोलते, सॉरी, माझ्या ती गोष्ट लक्षात आली, पण काय करू, माझा जर चिडचिडपणा हल्ली खूपच वाढलाय, मलाच समजत नाही काय करावं ते. तेव्हा मात्र अक्षय खूपच विचार करत असतो. तो म्हणत असतो, नाही, ही खोटं बोलते, मला लक्षात येतंय, काहीतरी लपवते, पण काय लपवते ते मात्र मला कळतच नाही आहे. आणि खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीचा त्रास होतोय, त्रास. आणि मी या गोष्टीसाठी हिला कधीच माफ करणार नाही. मी याच्या मुळापर्यंत जाईनच. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर अक्षय नक्कीच त्याच्या रमाला शोधू शकेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.